नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत श्री राजीव फिरोज गांधी यांच्याबद्दल। वयाच्या 40व्या वर्षी पंतप्रधान बनलेले श्री राजीव गांधी भारताचे सर्वात तरुण व 7वे पंतप्रधान होते आणि कदाचित जगातील अशा तरुण राजकीय नेत्यांपैकी एक होते ज्यांनी सरकारचे नेतृत्व केले। इंदिरा गांधी आणि फिरोज गांधी यांचे ते ज्येष्ठ पुत्र होते। राजीव गांधी हे नेहरू घराण्यातले तिसरे पंतप्रधान होते। इंदिरा गांधींच्या निधनानंतर 31 ऑक्टोबर इसवी सन 1984 ते 2 डिसेंबर इसवी सन 1989 पर्यंत ते भारताचे पंतप्रधान होते। शालेय शिक्षणानंतर श्री राजीव गांधी केम्ब्रिजच्या ट्रिनिटी महाविद्यालयात गेले, पण लवकरच त्यांनी लंडन स्थित इम्पेरियल महाविद्यालयात प्रवेश घेतला। या महाविद्यालयातून त्यांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंगचा अभ्यास केला। विमान उडवणे ही त्यांची सर्वात मोठी आवड होती, त्यामुळेच हे अपेक्षितच होते की लंडनहून घरी परतताना त्यांनी दिल्ली फ्लाइंग क्लबची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण केली आणि व्यावसायिक वैमानिकांचे अनुज्ञाती पत्र मिळवले। लगेचच ते इंडियन एअरलाइन्सचे देशांतर्गत सेवेचे वैमानिक बनले। केम्ब्रिजमध्ये त्यांची भेट इटालियन विद्यार्थिनी सोनियाशी झाली, ज्या तेथे इंग्रजी विषयाचा अभ्यास करत होत्या। यांनी 1968 मध्ये दिल्ली येथे विवाह केला। 1980 मध्ये एका विमान अपघातात त्यांचे भाऊ संजय गांधी यांचा मृत्यू झाला व श्री राजीव गांधी यांनी राजकारणात प्रवेश केला। त्यांनी आपल्या भावाच्या मृत्यूमुळे रिक्त झालेल्या उत्तर प्रदेशच्या अमेठी येथून पोटनिवडणूक जिंकली। नोव्हेंबर 1982 मध्ये भारताने आशियाई क्रीडा स्पर्धांचे यजमानपद घेतले होते। यावेळी क्रीडा संकुल उभे करणे व इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासंदर्भात हे आव्हानात्मक काम पूर्ण केले। 31 ऑक्टोबर 1984 रोजी आपल्या आईच्या क्रूर हत्येनंतर अत्यंत दुःखद परिस्थितीत ते काँग्रेसचे अध्यक्ष व देशाचे 7वे पंतप्रधान बनले होते। राजीव गांधींच्या आधुनिक विचारांचा पगडा त्यांच्या सुधारणावादी कामातून पाहायला मिळाला। संगणक युगाची त्यांनी भारताला ओळख करून दिली। राजीव गांधींनी तंत्रज्ञान संबंधी क्षेत्रात आयातीवर सूट दिली, खास करून संगणक दूरसंचार क्षेत्र यात त्यांनी खास प्रयत्न केले। लायसन्स राज संपवण्याचा प्रयत्न करीत आयातीचे नियम शिथिल केले। 1988 मध्ये त्यांनी श्रीलंकेत शांतीसेना पाठवण्याचा निर्णय घेतला। त्याची परिणिती लिट्टेसोबत संघर्षात झाली। 1991च्या लोकसभा निवडणुकात एका प्रचार सभेच्या वेळी 21 मे 1991 रोजी लिट्टेकडून त्यांची हत्या करण्यात आली। राजीव गांधी यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला।